नमस्कार. आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत, जी खरं तर आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी छळत असते. ती म्हणजे मनाची सततची अस्वस्थता. आणि यावरचा उपाय शोधण्यासाठी आपण जाणार आहोत हजारो वर्ष मागे, एका खूप खूप प्रभावी प्राचीन पद्धतीकडे, ज्याला मी म्हणतो अष्टावक्र प्रोटोकॉल. चला तर मग सुरुवात करूया. कधी विचार केलाय की आपलं मन इतकं बेचैन, इतकं अस्वस्थ का असतं? म्हणजे बघा, बाहेरून सगळं कसं छान चालू असतं, सगळं काही ठीकठाक, पण तरीही आतून एक रिकामेपणा, एक पोकळी जाणवते, एक विचित्रशी बेचैनी. असं का होत असतं आपल्यासोबत? तर ह्या बेचैनीचं मूळ आहे ना, ते एका चक्रात दडलेलं आहे. आणि ह्या चक्राची सुरुवात होते एका इच्छेपासून. सतत वाटत राहतं की अरे अजून काहीतरी हवंय, अजून काहीतरी मिळवायचंय. ते मिळालं की मग सगळं ठीक होईल, मग खरा आनंद मिळेल. ही भावना सतत पाठलाग करत असते, नाही का? आणि मग काय, आपण खूप मेहनत करतो, धडपडतो आणि ती गोष्ट मिळवतो सुद्धा. ते ध्येय गाठतो. आणि हो, तेव्हा त्या एका क्षणासाठी खूप आनंद होतो. एक समाधान मिळतं. वाटतं की बस आता सगळं मिळालं. पण तो आनंद टिकतो किती वेळ? 1 दिवस? 2 दिवस? आणि मग तिसऱ्या दिवशी पुन्हा सगळं रिकामं. तीच पोकळी, तीच अस्वस्थता परत येते. आणि मग जन्माला येते एक नवीन इच्छा. हे चक्र, हे असंच अविरत चालू राहतं. आणि म्हणूनच याला म्हणता येईल एक कधीही न संपणारी शर्यत. एक अशी रेस जी नेहमीच्या उपायांनी जिंकणं जवळजवळ अशक्य आहे. हे जे इच्छेचं चक्र आहे ना, हे एखाद्या चक्रव्यूहासारखं आहे. फसलेलो आहोत आपण त्यात. बघा, जर इच्छा दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्या दुप्पट ताकदीने परत येतात. आणि जर त्या पूर्ण केल्या तरी समाधान तर मिळतच नाही. मग करायचं काय? ह्यातून बाहेर पडायचं तरी कसं? या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला हजारो वर्ष मागे जावं लागेल. एका खूप महत्वाच्या संवादाकडे, जो घडला होता एका महान राजा आणि एका ज्ञानी ऋषींमध्ये. तर हे आहेत सत्याचे 2 शोधक. एका बाजूला आहेत राजा जनक, सर्वशक्तिमान, त्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, मान सन्मान सगळं काही होतं. आणि दुसऱ्या बाजूला ऋषी अष्टावक्र, ज्यांच्याकडे भौतिक जगातलं काहीही नव्हतं, शरीरसुद्धा धड नव्हतं. पण ते परम जागरूक होते, ज्ञानाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेले. आणि मग राजा जनकाने, ज्यांच्याकडे सगळं काही होतं पण मन मात्र अशांत होतं, त्यांनी अष्टावक्रांना एक सरळ, थेट प्रश्न विचारला. आणि हा प्रश्न तोच आहे जो आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आहे. मी माझ्या वासनांवर नियंत्रण मिळवू तरी कसं? आता या प्रश्नावर अष्टावक्राने जे उत्तर दिलं ना, त्याने राजा जनकाचाच नाही तर संपूर्ण समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. हाच तो विरोधाभास आहे. अष्टावक्रांचे उत्तर ऐकून जनक चक्रावून गेले असतील. ते म्हणाले, हे राजन, वासनेवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा ही स्वतःच एक खूप मोठी वेश बदलून आलेली वासना आहे. विचार करा, ज्या इच्छेवर नियंत्रण मिळवायचं आहे त्यासाठी आपण एका नवीन इच्छेचाच वापर करतोय. हाच तो खरा सापळा आहे, हाच तो विरोधाभास. अष्टावक्र पुढे जे सांगतायत ते तर आणखी महत्वाचं आहे. ते म्हणतात की आपण नेहमी 2 चुका करतो. एकतर आपण इच्छेशी लढतो, तिला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो, पण असं केल्याने ती अधिकच शक्तिशाली होते. दुसरी चूक म्हणजे आपण तिच्या पूर्णपणे आहारी जातो, तिला पूर्ण करतो, आणि असं केल्याने तिची मुळं आपल्या मनात अजून खोलवर जातात. म्हणजे दोन्ही मार्ग चुकीचेच आहेत. मग प्रश्न उरतो की करायचं काय? या प्राचीन ज्ञानाचा आजच्या जगात काय अर्थ घ्यायचा? अष्टावक्रांच्या म्हणण्यानुसार ही वासना किंवा ही इच्छा म्हणजे नक्की आहे तरी काय? तर इथेच खरा मुद्दा आहे. वासना म्हणजे काय? तर सध्याच्या क्षणात काहीतरी कमी आहे हा एक भ्रम. आणि या भ्रमामुळेच आपण एका काल्पनिक भविष्याकडे धावत सुटतो. खरं तर सत्य हे आहे की ह्या क्षणी, इथे काही अपूर्ण नाही, आपण पूर्ण आहोत. आणि ह्या वासनेचं, या इच्छेचं एकमेव इंधन काय आहे माहितीये? ते आहे तादात्म्य पावणे, म्हणजे आयडेंटिफिकेशन. याचा अर्थ काय? तर मनात जेव्हा एखादा विचार येतो आणि आपण त्याला पकडून म्हणतो की ही माझी इच्छा आहे, तेव्हा आपण त्या विचाराला, त्या भावनेला खरी शक्ती देतो. आजच्या जगात तर हे सतत घडतंय. आपण इंस्टाग्रामवर एखाद्याच्या सुट्टीचे फोटो बघतो आणि मनात येतं, वाव, मला पण हे हवंय, हे मिळालं तरच मी आनंदी होईन.
किंवा एखादं नवीन गॅजेट पाहिलं की वाटतं बस हे मिळालं की आयुष्य सेट. आपण त्या एका विचाराशी इतके एकरूप होतो की तो आपला विचार बनतो आणि एक नवी शर्यत सुरू होते. ठीक आहे, तर ही सगळी झाली थिअरी. पण या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग कसा करायचा? कारण हे फक्त मोठं तत्वज्ञान नाहीये. हा एक खूप प्रभावी प्रॅक्टिकल माइंड हॅक आहे. तर हा आहे तो अष्टावक्र प्रोटोकॉल. एकदम सोपा आहे, 4 पायऱ्या आहेत. 1. लक्षात घ्या, जेव्हाही मनात कोणती तीव्र भावना किंवा इच्छा येते तेव्हा फक्त तिला ओळखा. 2. वेगळे व्हा. हे खूप महत्वाचं आहे. तिला माझी इच्छा असं लेबल लावू नका. त्याऐवजी म्हणा, ओके, मनात एक इच्छा निर्माण झाली आहे. 3. फक्त निरीक्षण करा. एका शास्त्रज्ञासारखं तटस्थपणे त्या संवेदनेकडे पहा. ती कशी येते, कशी वाढते. आणि 4. फक्त साक्षी राहा. तुम्ही बघाल की असं केल्याने ती इच्छा तिची शक्ती आपोआप गमावते आणि शांतपणे विरघळून जाते. तिला मालकी हक्क दिला नाही की ती टिकूच शकत नाही. या संपूर्ण गोष्टीला समजून घेण्यासाठी एक खूप सुंदर कल्पना आहे. खरं स्वातंत्र्य म्हणजे मनात येणाऱ्या जाणाऱ्या विचारांच्या इच्छांच्या ढगांवर नियंत्रण मिळवणं नाहीये. खरं स्वातंत्र्य म्हणजे हे ओळखणं की आपण ते ढग नाही, तर आपण ते विशाल, शांत आकाश आहोत. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जर आपण खरंच ते विशाल, शांत आकाश असू, तर मग या येणाऱ्या जाणाऱ्या ढगांशी लढण्याची गरजच काय? त्यांच्याशी भांडण्यात काय अर्थ आहे? यावर नक्की विचार करा.